कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी 279 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। मात्र आज माघारीच्या अखेरच्या दिवशी यातील 249 जणांनी माघार घेतली आहे। त्यामुळे 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत। इतर मागास प्रतिनिधी गटातून सुनील मोदी आणि भटक्या विमुक्त जाती गटातून राजसिंह शेळके यांचे प्रत्येकी एकच अर्ज राहिल्याने हे दोन गट बिनविरोध झालेत। कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे। ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते, मात्र त्यात यश आलं नाही। या निवडणुकीसाठी व्यक्ती सभासद प्रतिनिधी गटातील 7 जागांसाठी 117 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी त्यापैकी 105 जणांनी माघार घेतली। त्यामुळे या गटात 12 जणांचे अर्ज शिल्लक राहिले। संस्था सभासद प्रतिनिधी गटातील 7 जागांसाठी 77 जणांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 68 जणांनी माघार घेतल्यानं 9 जणांचे अर्ज शिल्लक राहिले। महिला प्रतिनिधी गटातील 2 जागांसाठी 31 जणांनी अर्ज केले होते। त्यापैकी 27 जणांनी माघार घेतल्यानं 4 अर्ज शिल्लक राहिले। इतर मागास प्रतिनिधी गटातून 26 जणांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 25 जणांनी माघार घेतल्यानं सुनील मोदी यांचा एकच अर्ज शिल्लक राहिलाय। याबरोबरच भटक्या विमुक्त जाती गटातील एका जागेसाठी 15 जणांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 14 जणांनी माघार घेतल्यानं या गटातही राजसिंह शेळके यांचा एकच अर्ज शिल्लक राहिलाय। अनुसूचित जाती जमाती गटातील एका जागेसाठी 13 जणांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 10 जणांनी माघार घेतल्यानं 3 अर्ज शिल्लक राहिलेत। एकूण 19 जागांसाठी 279 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 249 जणांनी आज माघार घेतल्यानं या निवडणुकीच्या रिंगणात 30 उमेदवार शिल्लक राहिले आहेत। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। ती प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। या दरम्यान एकूण 279 अर्ज प्राप्त झालेले होते। त्यापैकी 249 उमेदवारांनी त्यांचे अर्ज माघारी घेतलेले आहेत आणि एकूण 30 उमेदवार निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत। या 30 उमेदवारापैकी 2 मतदारसंघ इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती भटक्या जमाती हे 2 मतदारसंघ बिनविरोध झालेले आहेत। तर उर्वरित सर्व मतदारसंघामधून निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीसाठी 21 जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी 22 जानेवारीला होणार आहे।